होता. कधी पतुपेकर भारी पडलाय, कधी भारी पडलाय जॉली बॉयज. आणि या स्पर्धेकरता नेहमीच प्रत्येक स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून काही ना काही देण्याचा जरूर प्रयत्न असतो तो म्हणजे जुचंद्र गाव असू दे, ठाणे परिसर असू दे, पालघर पट्टा असू दे, मुंबई नगरी असू दे, सर्वांचे लाडके शाखा प्रमुख जुचंद्र मोहनदादा पाटील यांच्या वतीने रोख रक्कम 10,000 रुपयाला. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. खरोखरच नेहमीच दारशूरपणा त्याने दाखवलाय आणि नुकताच उत्तन येथील UCPL या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं मोलाचं सहकार्य झालं होतं. ते सुद्धा त्याने केलं होतं. तिथे सुद्धा आर्थिक सहकार्य केलं होतं. रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी त्या स्पर्धेकरता केलं होतं. आणि तिकडे सुद्धा त्यांचे भरपूर चाहते आहेत. त्यांचं कटआउट सुद्धा मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं होतं. जर आमचा कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला कटआउट्स लावलं होतं. RK दादांचं सुद्धा कटआउट्स होतं. विजय शेठ पाटील साहेबांचं सुद्धा कटआउट्स त्या स्पर्धेमध्ये पाहिलं. आणि आगरी सेनेचे विजय मामा घरत यांचा सुद्धा कटआउट्स त्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. आज जर बघितलं तर इथे उपस्थित झाल्यानंतर लगेचच आर्थिक सहकार्य करतायत, मदतीचा हातभार देत आहेत. पालघर जिल्ह्याच्या आगरी सेनेचे ग्रामीण विभागाचे अध्यक्ष हा मोठा पदभार ते सांभाळत आहेत. शिव वाहतूक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष हा सुद्धा पदभार ते सांभाळत आहेत. या व्यतिरिक्त आज नव्यानेच मोठी जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे, ते म्हणजे जुचंद्र गावचे शाखा प्रमुख, एक युवा समाजसेवक. इतकी सारी पदं भूषवत आहेत आणि चांगलं काम सध्या करतायत. मॅचकडे आपण वळूया. जिंकण्याकरता मोठं टार्गेट उभं करावं लागेल जॉली बॉयज टीमला, कारण त्यांचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. एका बाजूला भावेश आहे आणि त्याच्या सोबतीला काळू प्रेम केलाय. घ्यांची एक खासियत आहे, प्रत्येक मॅच मध्ये वेगळा ओपनर बॅट्समन पाहायला मिळतोय. जॉली बॉयची खासियत राहिली ही मला वाटते 3 वर्ष सलग आपण बघतोय की वेगवेगळी स्ट्रॅटेजी आणि प्रत्येक मॅच मध्ये काहीतरी वेगळं, त्यामध्ये कधी कधी यश मिळते, कधी अपयश मिळते. आता 12 बॉल मध्ये किती टार्गेट दिला जाईल, कारण की 2 ओव्हरचा गेम बघतोय म्हणूनच भरपूर टाइमपास झाला आजच्या दिवसामध्ये. अपेक्षा होती प्रत्येक मॅच 3-3 ओव्हर सुरळीत पार पडेल, मात्र इथे आपण बघतोय या हाफ मधला अंतिम मॅच आहे. जिंकेल तो टॉप 3 मध्ये येईल, ज्याला एक ट्रॉफी लागू होईल. आणि दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू या जॉली बॉयज टीमचे आलेले आहेत. पतू पॅकर्स टीमचा अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. सारखा गणवेश असल्या कारणानं कधी कधी खेळाडूंची नक्की तोच आहे काही शंका मनामध्ये असं म्हणून जर्सीवर खेळाडूंचं नाव असल्यानंतर कधी कधी आपण ते निरीक्षण करतो आणि त्यानुसार उल्लेख करत असतोय. धावसंख्या बनावीच लागेल बॅटिंग करताना, कारण 2 षटकांचा मॅच आहे. पतू पॅकर्सने आपला बोलबाला दाखवलाय, दुसऱ्या बाजूला जॉली बॉयज टीमने सुद्धा चांगले विजय नोंदवलेत. गेम इज ऑन. दीपेश दिंडेकर सरांचा इशारा येतोय. स्कोरलेग पंच म्हणून अक्षय पाटील गेलेत. पहिलाच बॉल अंकित याचा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वळवलाय. देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर. चेंडू आणि शतरक्षकाची लागलेली शर्यत याच्यामध्ये विजय होतोय, तो म्हणजेच चेंडूचा मिळतोय 4 धावा. खणखणीत चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर ऑन दी अपचा फटका स्लॅश केला होता आणि जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. या 4 धावांनी इरादे स्पष्ट केले. 11 बॉल वरती देखील तुटून पडण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. बॅटर आपण बघतोय चांगली बॅटिंग करतोय. यावेळी खराब चेंडू, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, कारण की चांगल्या चेंडूवरती ज्यावेळी चौकार मारताना त्यावेळी गोलंदाजाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय येतो आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 5 धावा 1 बॉल. दबाव आलाय, त्या दबावाला बाजूला ठेवावा लागेल गोलंदाजाला. धावसंख्या 5. स्कोर मूव्स ऑन 5. हा चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग झालाय इंडियर आणि आता टिपला जेल. मिड ऑफ मध्ये शतरक्षक तैनात होता अजय सर आणि त्यांनी टिपला जेल. फलंदाज होतो फेल. विकेट डाऊन. लागलाय पहिला धक्का. धावसंख्या 5. अक्षय, ह्या विकेट बद्दल काय प्रतिक्रिया असेल? जबरदस्त जजमेंट पाहायला मिळतंय. कॅच कोणताही सोपा नसतो, कोणताही कठीण नसतो. इथे मात्र आय कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे, बॉडी बॅलन्स गरजेचं आहे आणि जजमेंट देखील योग्य होता. आणि या प्रेशर मध्ये सोपे कॅच देखील सुटले जातात, म्हणून कौतुक करेन अजयचं, चांगला झेल कॅरी केलाय त्याने.
आणि ह्या प्रेशरमध्ये बॅटरच्या मनामध्ये एकच आहे, 2 षटकांचा मॅच आहे आणि 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या, पहिल्या चेंडूपासून तुटून पडावं, त्यामुळेच इथे विकेट मिळवली गोलंदाजाने. आता धावसंख्या आहे धावपळ 5. शुभम हा खेळाडू उतरलाय. नॉन स्ट्राईक इन कडे भावेश भोईर सज्ज आहे. ओव्हरपिच बॉल, चेंडूला ऑन साईडला खून काढले, चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. बॅटर भावेश भोईर दुसरी धाव घेण्याकरता 7 प्रतिसाद देतोय. 2 धावा तो पूर्ण करतोय. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. ट्रॅकवर यावं लागेल बॅटरला. 3 बॉल मध्ये 7 धावा. चांगली बॅटिंग होते, एका साईडने चांगली गोलंदाजी देखील होते. बॅलन्सिंग मॅच पाहायला मिळतोय सध्या तरी. बघूया काय करेल. अंकित बॉलिंग बारवरती होते सज्ज. पुढचा बॉल अंकितचा. यावेळी बघा कशा प्रकारे चेंडू नॅचरल बाउन्स जो आहे तो गोलंदाजाला मिळतोय आणि त्याचा प्रत्यय म्हणजेच इथे फलंदाजाला आता काहीतरी वेगळं करावं लागेल. हा चेंडू जर खेळायचा असेल ना तुम्हाला स्क्वेअर कटचा फटका, अपर कट फटका, बॅकफूट पंच अशा प्रकारचे फटकेबाजी करावी लागेल अशा चेंडूवरती. सुपला स्ट्रोक सुद्धा खेळू शकतायत या चेंडूवरती, कारण अनपेक्षितरित्या उसळी घेणारा चेंडू दिसलाय आपल्याला. पुढचा बॉल कसा असेल गोलंदाजाचा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. चेंडू गली क्षेत्रामध्ये वळतोय. बॅट्स एज लागलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहे शुभम. 2 धावा ते पूर्ण करतायत. धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 9 धावा. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉल 9 धावा. गावदेवी धानीव संघाचा संघनायक आणि त्यानंतर आपण बघणार आहोत वसई चॅम्पियनचा देखील संघनायक आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करण्याकरता या, आणि एक विजेता. असे 3 चिठ्ठ्या असतील. एकाला बाय असेल तो थेट फायनल मध्ये जाईल. पुढचा बॉल इथे जबरदस्त पुलर लेंथ. यावेळी यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हर नंतर 9 धावा 1 गडी बाद. फलंदाजी करत असताना टॉस हरल्यानंतर जॉली बॉयज जुचंद्र संघाची धावा आहेत 9. ज्याच्या मनात समाज हित असं रंजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित असं रंजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित असं रंजित. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 1 गडी बाद 9 धावा. धानीव गावदेवी धानीव टीमचा कॅप्टन या, कारण इथे चॅम्पियन वसई टीमचे कॅप्टन आलेत. ड्रॉ आम्ही उडवणार आहोत या इनिंग नंतर. या इनिंगला फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. एकच षटक अजूनही शिल्लक असेल. नीरज यादव कळवा यांना आपण बघणार आहोत, जे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसले होते. चांगला खेळ केला. खास करून जय विश्वकर्मा याची तारीफ करेन. जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं आणि म्हणूनच तो ऑल आहे त्या टीमचा. ती मोठी दिवार तोडणं कठीण असतं. त्यांनी चांगलं काम केलंय. नक्कीच पहिला दिवस आपण बघितला जय विश्वकर्माने गाजवला आणि कालच्या दिवसात जो फ्लॉप ठरला होता बॅटर हुसेन काझी त्यानेच मारली बाजी. 3 बॉल मध्ये 11 धावा. 6 बॉल मध्ये 11ची गरज होती. 3 बॉल मध्येच 11 धावा केल्या होत्या. क्लायमेट पडलेला असताना सुद्धा ना हवा काम केली ना धावा, फक्त त्याची बॅट मधून आल्या धावा. बॅट लाईट मध्ये सुद्धा त्यांनी त्या धावा बनवल्या. हुसेन काझी नवीन मोठमोठे फटके खेळण्याकरता असतो तो राजी, तोच हुसेन काझी. वळी आपण दुसऱ्या षटकाकडे. अजय गोलंदाजी मार्गावर आलाय. एक प्रभावी अस्त्र आहे या टीमचं. अजय आलाय. आश्चर्याचा धक्का बसला इथे, कारण विनीत गोलंदाजी मार्गावर आला नाही, अजय गोलंदाजी मार्गावर आलाय. जो विनीत मागच्या मॅच मध्ये चांगला हिरो ठरला होता. मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. विकेट हॅट्रिक सुद्धा साधली होती. तो त्या गोलंदाजाला मागे ठेवलाय. वेगवान फटका. चेंडू हवेत आहे. बघूया काय घडलंय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. काय चांगला झेल टिपलाय जितेंद्र पाटील यांनी. ओल्ड इज गोल्ड. अप्रतिम खेळ. विकेट डाऊन. गॉन. थँक्यू डीजे. जुनं ते सोनं. ओल्ड इज गोल्ड. टायगर अभी भी जिंदा आहे आणि एखाद्या तरुणांना लाजवेल असा फिटनेस, अशी कॅच ही कॅरी केली. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रामध्ये
फिल्डरचं योगदान 100% असायला हवं. फिटनेस प्रत्येक खेळाडूचा चांगला असायला हवा. जसं वयाच्या 57व्या वर्षापर्यंत दिनकर बळवंत देवधरे खेळले आणि आज जर विचार केला तर 14ची तारीख आहे. 14 जानेवारी 1892 साली पुणे येथे जन्मलेले हे महान व्यक्ती वयाच्या 101 वर्षापर्यंत जगले आणि त्यांनी जर आपण बघितलं तर रणजी क्रिकेटमध्ये वयाच्या 57व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळताना दिसले. 52व्या वर्षी त्यांनी दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावलं. हे सर्व का शक्य झालं तर फिटनेस चांगला होता. तसाच फिटनेस आता 40+ खेळाडूचा दिसलाय मैदानाच्या आत. जबरदस्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. 9 धावा 2 विकेट 1.1 चेंडू फेकून झालाय. पुढचा बॉल अजयला का आणले बॉलिंग वरती तर याकरता अशा प्रकारचे विकेट ज्याने प्राप्त केले आहेत म्हणून अजयला आणि आजच्या दिवसातला तिसऱ्यांदा हॅट्रिक वरती येतोय मिस्टर अजय हा गोलंदाज. पतू पॅकर्स टीमने दाखवून दिले की आमच्या टीम मध्ये एकापेक्षा एक असे खेळाडू आहेत, हिरे आहेत. प्रत्येक गोलंदाज हॅट्रिक करू शकतोय आणि आता पुन्हा संधी येते गोलंदाजाला. अजय सर विकेट हॅट्रिकवर येतोय. धावसंख्या धावफळकावर 9. बाद झालेले खेळाडू आपण बघितलं तर भावेश बाद झालाय, प्रेम बाद झालाय, शुभम हा खेळाडू सुद्धा बाद झालाय. अजून खेळतोय शुभम खेळतोय. आता नवीन बॅटर आलाय मिस्टर रवी. अगोदर चांगलं काम केलं होतं. अजय आला आता मात्र हॅट्रिक वरती. हॅट्रिक बॉल इथे अपील केली होती मात्र हॅट्रिक जरूर मिळाली नसेल तरी मात्र लाजवाब बेमिसाल अफलातून बॉलिंग मिस्टर अजयच्या माध्यमातून. तेव्हाच आता कळलं की यांना सर का म्हटलं जातं. स्लॉग ओव्हर मध्ये स्पेशलिस्ट आहेत हा गोलंदाज अजय. 2 विकेट लगातार त्यांनी मिळवून दिलेत आणि एक अप्रतिम चेंडू टाकलाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. आता सरळ बॅटने खेळून काढला चेंडू ऑन साइडला जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव सुद्धा प्रयत्न केला असता तर मिळाले असते बॅटिंग करणाऱ्या टीमला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्येत होतो बदल. धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. 10 धावा 10 रन्स ऑन द बोर्ड. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर राजाभाऊ खंबे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. टायगर ग्रुप पालघर जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत जैन नाडर साहेब उद्योजक वसई आपल्याला पाहायला मिळतील. रणजित दादा किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रॉयल एंट्री त्यांची आपण बघतोय. राजाभाऊ खंबे साहेबांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. टायगर ग्रुप पालघर जिल्हा अध्यक्ष आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. टायगर ग्रुप पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य राजाभाऊ खांबे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या समेतच वसई येथेचे प्रतिष्ठित उद्योजक आदरणीय सन्मान्य जैन नाडर सर सुद्धा उपस्थित झालेत आणि त्यांचे सर्व हे मित्र परिवार या ठिकाणी दाखल झाले. या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आरके ट्रॉफी 2024 मध्ये आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून सर स्वागत असे. वळूया आता मॅच कडे. काही घडामोडी घडल्या आहेत मैदानाच्या आत. विकेट तर मिळाली. सुरू असलेल्या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम गोलंदाजाने इथे केलं आहे. 12 धावा पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर लागल्यात आणि 13 धावसंख्येचं टार्गेट असेल. 13 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल. चला आता आपण चिठ्ठ्या टाकणार आहोत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत आणि इथे एक चिठ्ठी असेल ती फायनलला जाईल आणि एक सेमीफायनलचा मॅच असेल. येस निशांत चिठ्ठ्या आपण टाकून घेणार. वसई चॅम्पियन टीमचा कॅप्टन, त्यानंतर गावदेवी धानिवचा कॅप्टन, पतू पॅकर तुमचा प्रतिनिधी आला तरी चालेल आणि जॉली बॉयज तुमचा देखील प्रतिनिधी. या ठिकाणी आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकणार आहोत. टॉप 3 मध्ये कोण राहील आणि कोण जाईल फायनल मध्ये. 3 चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी कोणता संघ असेल? विजेता संघ असणार आहे तो म्हणजे थेट एंट्री फायनल मध्ये आणि मॅच असणार आहे गावदेवी धानी वर्सेस वसई चॅम्पियन असा मॅच विचार करत होते प्रेक्षक वर्ग आणि तोच मॅच पाहायला मिळेल. जो जिंकेल तो फायनलला.
ही ट्रेन पुन्हा निघालय. आता ही ट्रेन इथे तर पटरीवर आहे, मॅच मध्ये गोलंदाजी करताना पटरीवर येईल काय, 13 धावा डिपेंड करायच्या आहेत. मांडवकरांच्या माहिती करता हा महत्वपूर्ण मॅच आहे आणि हा महत्वपूर्ण मॅच NCA नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मॅच होतोय. पतू पॅकर्स जुचंद्र विरुद्ध जॉलीबाय जुचंद्र असा मॅच आणि पतू पॅकर जुचंद्र टीमला 13 धावांचं लक्ष्य आहे. टॉस आपण घेऊया. चॅम्पियन वसई टीमचा कॅप्टन आणि गावदेवी धानिव टीमचा कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन या. चैंपियन वसई टीम के कप्तान राजू मिश्रा प्लीज स्टेज पर आप जल्द से जल्द संपर्क करो. राजू मिश्रा. गावदेवी धानिव वर्सेस चॅम्पियन वसई असा मॅच असेल आणि धानिव टीमचे कॅप्टन सुद्धा या ठिकाणी आलेत. या ठिकाणी नीरज यादव आलेत. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. 2 मिनिटं फक्त मॅच थांबवलं असेल आणि राजाभाऊ खांबे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. आपण बघितलं तर टायगर ग्रुपचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या समेतच RK ट्रॉफीचे प्रस्तुत करता मी विनंती करतोय कुमार रणजित प्रकाश किने साहेबांना आणि आमचे अन्य मान्यवर मोहन पाटील साहेब आहेत, निलेश म्हात्रे साहेब आहेत, किरण म्हात्रे साहेब आहेत. या सर्वांनाच विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये महत्वपूर्ण सेमीफायनलच्या मॅचचा टॉस करण्याकरता या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. राजाभाऊ खांबे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. क्रिकेट हा खेळ शौर्याचा, क्रिकेट हा खेळ क्षमतेचा. या क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक संघ काढत असत अनेक पळवाटा आणि आता आदरणीय सन्मान्य राजाभाऊ खांबे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया छाप आणि काटा. छाप आणि काटा. कल ज्यादा चिल्ले है इसलिए गला बैठ गया है खिलाड़ी राजू मिश्रा का. काटा लगता है काटेगा आज सर को थोड़ा. मान्यवरांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन. राजू टॉस आपने जीता है, ये मुकाबला अहम रहेगा, सेमीफाइनल का मैच रहेगा. निर्णय क्या? क्षेत्ररक्षण डिसीजन फील्डिंग करने का लिया है. टीम को कितने रनों तक रोकना चाहोगे? 2 ओवर का मैच रहेगा ये. 2 ओवर का मैच रहेगा. ओके 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 20 रन. 20 रन रोकना चाहोगे. आपके लिए हार्दिक बधाई. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. धीरज टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस जिंकलाय चॅम्पियन वसई टीमने आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते गावदेवी धानिव टीमला होणारा पुढील मॅच. आता वळूया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जॉईंट आहेत अक्षयजी साठम. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू संदीप गावण सर. एक धाव आले पहिल्याच बॉल वरती. जिंकेल त्याला फायनलचं तिकीट असेल. इथे जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. म्हणजे जिद्दीने लढावं लागेल जॉलीबॉल या संघाला. कमी धावा असला तरी मॅच रोखू शकतात. क्षमता आहे. 13 धावा बऱ्याच वेळा 12 बॉल मध्ये झालेल्या नाहीयेत. विशू पाटील एक अप्रतिम बॅटर आहे, मात्र इथे चांगला गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. येणारे हे 11 बॉल आणि 12 धावांची गरज. पुढचा बॉल इनसाइड आउट ऑन दी अप. अप्रतिम फटका आहे आणि चेंडू मात्र निघून जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगल्या पद्धतीने फटका पाहायला मिळतोय. 2 धावा काय रोखू शकत नाही. आता बॉल टू बॉल रन्स. 10 बॉल 10 धावेची गरज. पुढचा बॉल यावेळी कशा प्रकारचा फटका असेल. पुन्हा एकदा असे चेंडू तुम्ही विशूला देऊ शकत नाही. फेवरेट फटका आहे स्क्वेअर कट कव्हर ड्राईव्ह आणि त्याच एंड फलंदाजी तो करत असतो नेहमीच. यावेळी 2 धावा काही रोखू शकत नाही. 1-2 धावा वाचवणं गरजेचं आहे. 2 धावेने धाव फलक 3 बॉल आणि फलकावरती धावा लगावल्यात त्या म्हणजेच 5 धावा. 13चं आव्हान आहे. 5 धावा 3 बॉल मध्ये आल्यात संदीप सर. येस 5 धावा आल्यात. सर्व काही व्यवस्थित घडतं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. बरेचसे मान्यवर इथे सुद्धा दाखल होत आहेत. मी देवनाथ किने साहेबांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये या. आम्हाला माहिती मिळते आयोजकांच्या वतीने. वळूया मॅच कडे.
2 षटकांचा मॅच आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि उर्वरित 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 8. आदरणीय सन्माननीय किरण जयराम म्हात्रे जे नायगाव पूर्व शहर प्रमुख शिवसेनेचे त्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे आणि त्यांच्याकरता जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. ओ चांगला बॉल आहे काय बघूया. एक चोटी धाव तर बॅटर पूर्ण करतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा दिपेश दिंडेकर सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. 1+1 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. इथे रोखणं गरजेचं आहे. या उलट धावा देत आहेत आणि खराब चेंडू टाकले जात आहेत गोलंदाजाद्वारे. पहिल्या 2 मॅच मध्ये जो जॉली बॉयचा रिदम दिसला ना तो या मॅच मध्ये दिसला नाही. खास करून बॅटिंग करताना कमी धावा असल्या कारणास्तव गोलंदाजाला तितका बेनिफिट नाही आहे. आता 9 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. 9 बॉल 6 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त स्लॅश केलाय ऑन दी अप. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चेंडू मात्र निघून जाईल की नाही हा प्रश्न चिन्ह. मात्र चेंडू अडवलाय. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेला मात्र 3 धावे कन्वर्ट केलं जात आहे. जबरदस्त बॅटिंग विशू पाटीलच्या आणि आपण बघतोय एका साईडला हितेश या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. 8 बॉल मध्ये 3 धावेची गरज. इथे वेळ वाचू शकतो संदीप सर. येस सध्या धावा आहेत धाव फलकावरती 10 धावा. 4 बॉल मध्ये या 10 धावा आल्या. त्याने विशू पाटील फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. आज त्यांनी कालच्या दिवसात वक्तव्य केलं होतं की मी उद्या खेळणार नाही. तरी सुद्धा आज मैदानाच्या आतमध्ये उतरून चांगला परफॉर्मन्स दिला या खेळाडूने. 10 धावा. आता 3 धावांची गरज आहे. ओ सुपडा स्ट्रोक खेळायचा होता बॅटरला. चेंडू जातोय शॉर्ट कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा. या एका अतिरिक्त धावेची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. 7 चेंडू 2 धावा. 7 चेंडू 2 धाव्याची गरज. काय या चेंडूवरती 2 धावा येतील. 1 बॉल 2 आणि इथे कुठेतरी 6 बॉल जे वाचतील ना ते पतू पॅकर संघाला बेनिफिट ठरू शकतो. कारण की फायनल मध्ये हा संघ आला. फायनल जास्त ओव्हरची खेळायला मिळू शकतो टाइम बचत केला तर. पुढचा बॉल आणि नक्कीच चांगला फटका ऑन दी अप. मॅच विनिंग स्ट्रोक पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन पतू पॅकर. जुचंद्र संघ आलाय थेट फायनल मध्ये. आरके ट्रॉफी 2024चा पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पतू पॅकर जुचंद्र संघ. हार्ड लक टफ लक जॉली बॉयज जुचंद्र संघ. हँडशेक करा आणि मैदान सोडा. आदरणीय सन्माननीय हरिश्चंद्र किणी साहेबांना विनंती करणे अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. अजय ऐसे मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट ज्याने घेतल्यात आणि 3 धावा दिल्यात. 2 वेळा मॅन ऑफ द मॅच आणि प्रत्येक मॅच मध्ये हॅट्रिक वरती आलाय. काय गोलंदाजी आपण बघितले अजयच्या माध्यमातून. मिस्ट्री गोलंदाजी आहे आणि एक वेगळी ऍक्शन आणि वेगळे चेंडू आपण प्रत्येक मॅच मध्ये दबाव टाकण्याचं ते काम करतात आणि अजय हा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अजय को आप तो माइक पे बोलना ही होगा. मराठीमध्ये ते चांगले बोलतात असं आम्हाला समजलंय. कॉंग्रॅच्युलेशन अजय. ह्या टुर्नामेंट्स मधील हा दुसरा मॅन ऑफ द मॅच ते घेत आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब वितरित करण्याकरता आदरणीय सन्मान्य किरण जयराम म्हात्रे सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करावा. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर अजय. 3 विकेट घेतल्यात आणि 3 धावा देत हा किताब त्यांनी मिळवलाय. समोर आपण बघू शकतायत कॅमेरामॅन सर्वेश मालव संपूर्ण छायाचित्र टिपतायत या ठिकाणी. कॉंग्रॅच्युलेशन. क्या अभी इस वक्त प्रेशर था मैच में? काय दबाव होता मॅच मध्ये? हो होता थोडा. परंतु चांगला खेळ तुम्ही केला. तुमचा खऱ्या अर्थाने आवडता खेळाडू कोणता आहे तुमच्या टीम मध्ये? माझ्या टीम मध्ये आर्यन. कुठला खेळाडू तुम्हाला प्रेरित करतोय मोटिवेट? कौन सा ऐसा खिलाड़ी है जो आपको मोटिवेट करता है? बादाम भाई. ज्यादा बोलती नहीं यहाँ पे अजय सर, मैदान के अंदर ज्यादा करते हैं. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर अजय. 3 विकेट्स मिळवल्यात आणि 3 गडी बाद केलेत. आता महत्वपूर्ण मॅच होतोय. प्रेक्षक तुम्ही कुठेच जाऊ नका.
बघत राहा, पाहत राहा. जुचंद्र गावातील गोल्डन स्टार मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम RK ट्रॉफी 2024.